सर्वप्रथम आज पल्स पोलिओ 3 मार्च 2024 ला जो पल्स पोलिओ मोहीम आहे त्याच्यासाठी जी आयोजित पत्रकार परिषद छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांनी जी बोलवलेली आहे त्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे मी मनापासून स्वागत करतो। आणि शॉर्ट मध्ये माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही पल्स पोलिओ मोहीम राबवणार आहोत। याच्यासाठी जे काही सर्व मायक्रो प्लॅनिंग आणि हे केलेलं आहे त्याचं ब्रीफिंग मी आपल्या समोर करू इच्छितो। तर एक साधारणतः 1,98,910 एवढे लाभार्थी 0 ते 5 वर्ष वयोगटातील आयडेंटिफाईड आहेत आणि या सर्व बालकांना आपल्याला 3 मार्च रोजी पोलिओचे डोस म्हणजे दोन गुण पोलिओ हा आपल्याला पोलिओचा डोस त्या दिवशी द्यायचा आहे। 99% आपण त्या दिवशी पूर्ण हे कव्हर करण्याचा सर्व प्रयत्न करणार आहोत। त्याच्याबद्दलची जी काही आपली बूथ अरेंजमेंट आहे, ट्रान्झिट टीम आहे, मोबाईल टीम आहे, त्याच्याबद्दलही मी थोडक्यात आपणास सांगणार आहे। आणि या मधून जर काही अनफॉर्च्युनेटली काही लाभार्थी जर त्या दिवशी मिस झाले तर त्याच्यासाठी IPPI इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन हे जे आहे ते पुढच्या आपण 5 दिवसामध्ये घेतो, म्हणजे 4, 5, 6, 7, 8। तर या दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन आपण त्यांचं जे डाव्या करंगळीवरचं जे मार्क आहे ते मार्क चेक करतो 0 ते 5 वयोगटातील मुलांचं। आणि जर तिथं कुणी मिस झालेला असेल, ज्याच्या याच्यावर मार्क नसेल आणि त्यांनी डोस घेतलेला नसेल तर आपण घरी जाऊन त्यांना तो डोस पाजतो पुढच्या 5 दिवसामध्ये। एक साधारणतः आपल्या शहराच्या सर्व याच्याप्रमाणे जी आपली बूथ संख्या आहे तर 689 एवढे बूथ आपण पूर्ण शहरामध्ये स्थापन केलेले आहेत किंवा आपले एवढे बूथ राहतील त्या दिवशी 3 तारखेला 689। त्याच्यामध्ये 82 जे बूथ आहेत ते 2 मेंबरचे आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी की लाभार्थी खूप कमी असतात असे 82 बूथ जे आहेत, आपलं 41 बूथ जे आहे ते 2 मेंबरचे आहेत। आणि 648 जे बूथ आहेत ते 3 मेंबरचे आहेत। तिथं लाभार्थी जास्त प्रमाणात असतात दरवर्षीच्या पूर्ण अनालिसिस प्रमाणे। त्याच्यानंतर आपले मेन या सर्व टीम्सला या सर्व बूथला सुपरवाइज करणारे 123 सुपरवायझरची आपण नेमणूक केलेली आहे। त्या सर्व सुपरवायझर जे आहेत त्यांच्याकडं आपण म्हणजे 5-5 बूथ डिस्ट्रीब्यूट करून देणार आहोत आणि त्या सर्व 5 बूथचं वगैरे जे आहे म्हणजे तिथला HR सर्व आलेला आहे का हे सर्व जे आहे सुपरविजन त्या 123 सुपरवायझर हे करतील। सर्वात महत्वाचा विषय मला जे सांगायचं आहे तर आपल्याकडे ट्रान्झिट टीम जे आहेत ते 125 आहेत। तर ट्रान्झिट टीमचा रोल काय आहे की हे जे आपले शहरातले जे स्पॉट्स आहेत, पब्लिक प्लेसेस ज्या ठिकाणी फुटबॉल 24/7 असतो, असं म्हणजे रेल्वे स्टेशन आहे, सेंट्रल बस स्टँड आहे, एअरपोर्ट आहे, सिडको बस स्टँड आहे, सिद्धार्थ गार्डन आहे, देविका मकबरा, पानचक्की, नगर नाका किंवा तुमचं वीकडे बाजार वगैरे हे जे सगळे आपले जे स्पॉट्स आहेत त्या सर्व स्पॉट्स मध्ये 24/7 6 दिवसासाठी पूर्ण म्हणजे 3 तारखेला आणि त्याच्या पुढचे 5 दिवस 6 दिवस कंप्लीट
24/7 रेल्वे स्टेशनला आपली टीम राहणार आहे, 24/7. आणि हे सेंट्रल बस स्टँड, एअरपोर्ट, सिडको बस स्टँड, सिद्धार्थ गार्डन, देविका मकबरा वगैरे हे जे बाकीचे नक्षत्रवाडी लिंक रोड, हे वाल्मिकी नाका, हे जळगाव टी पॉइंट, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सर्व, तर त्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 8 वाजल्यापासून पर्यंत ही ट्रान्झिट टीम आपली तिथे राहणार आहे. तर जे काही दुसऱ्या गावचे लाभार्थी येतील, म्हणजे रेल्वेमधून, बसमधून, ट्रॅव्हलर्सचा जो काही आपला स्पॉट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण, आणि जे वीकडेचे जे बाजार डे आहेत त्या ठिकाणी सुद्धा सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत ट्रान्झिट टीम राहणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न राहतो की आपल्या जे काही या सर्व हाय रिस्क एरियाज आहेत, हाय रिस्क एरियामध्ये तुमच्या शहराच्या पेरी अर्बन एरियामधल्या वीटभट्ट्या आहेत, किंवा नवीन जसं आता RTO ऑफिसच्या समोर नवीन काल परवा काही ते पाली लागलेल्या आहेत, तिथं काही ओव्हरब्रिजच्या खाली टेम्पररी घर असतात, किंवा हे जे ह्याचे काही मटके वगैरे विकणारे वगैरे, तर हे सर्व आम्ही ज्या त्या एरियातून नोटिफाय केलेले आहेत ते सर्व स्पॉट, आणि त्याच्यासाठी आपण 22 मोबाईल टीमची स्थापना केलेली आहे. त्या 22 मोबाईल टीम त्या एरियातले जे काही 0 to 5 वर्ष वयोगटातील मुलं आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्या दिवशी हे पूर्ण म्हणजे पल्स पोलिओचं त्यांना डोस त्या दिवशी पाजते. त्याच्यानंतर आपण एक नाईट टीम सुद्धा ठेवलेली आहे. त्या नाईट टीमचा मेन उद्देश, ज्या काही ट्रॅव्हलर्स आपल्याकडं रात्री निघतात किंवा रात्री येतात, तर त्या ट्रॅव्हलर्सच्या तिथे आपण ती नाईट टीम आपली राहील, आणि त्याच्यामध्ये जर काही तसे लाभार्थी आढळले तर त्या लाभार्थ्यांना पोलिओचा डोस दिला जाईल. आता याच्यामध्ये आपल्या शहरातील विविध वेगवेगळ्या NGO, संघटना, नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज या सर्वांचा सहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यासाठी कमिशनर टास्क फोर्स मीटिंग ही जी आहे 24 फेब्रुवारीला माननीय आयुक्त महोदयांनी आपल्या इथंच महापालिकेच्या हॉलमध्ये घेतली होती. त्याच्यामध्ये शहरातील म्हणजे लॉयन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, IMA असेल, तुमचे विविध नर्सिंग कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत, मेडिकल कॉलेजचे डीन, या सर्वांना आपण त्या दिवशी बोलवलं होतं, आणि या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला जाईल. आपल्या इथले जे काही 15-16 नर्सिंग कॉलेजेस आहेत त्याच्यातले एक साधारणतः 662 नर्सिंग स्टुडंट आपण या मोहिमेमध्ये घेतलेले आहेत. आपण जर विचार केला, जो काही पूर्ण HR आहे, जे काही या पल्स पोलिओ 3 मार्च आणि पुढे 8 तारखेपर्यंत, त्याचा जर पूर्ण विचार केला तर एक साधारणतः 3624 म्हणजे 3500 म्हणजे 3600 एवढा HR पूर्ण या मायक्रो प्लॅनिंग मध्ये आपण युटिलाइज करत आहोत. तर या ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचे जे काही विविध आपले डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटचाही आपण ऍक्टिव्ह सहभाग घेत आहोत. जसं यांत्रिक विभागाकडनं आम्हाला या ह्याच्यासाठी सुमो गाड्या किंवा व्हेकल्सची जी अरेंजमेंट आहे ती लागते. त्याच्यानंतर सिद्धार्थ गार्डन मध्ये आमचा तर बूथ असतो तिथं, पण त्या दिवशी 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांना म्हणजे फ्री तिथं असावं, ज्या कारणाने तिथं, तर तसं सुद्धा त्या म्हणजे सिद्धार्थ गार्डनच्या इन्चार्ज किंवा जे DM आहेत त्यांना आपण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर रोटरी क्लब, लायन्स क्लब वाले पण त्यांच्या दृष्टीने आपल्याला सहकार्य करत आहे. आणि या येथील IMA आणि IAP पिडियाट्रिक असोसिएशन यांचा सुद्धा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. पिडियाट्रिशियन कडे
एक तर त्या दिवशी सुद्धा जे काही लाभार्थी येतील त्या लाभार्थ्यांना हे करण्यासाठी, आणि सर्वात महत्वाचा रोल म्हणजे नंतरच्या 5 दिवसामध्ये त्यांच्याकडे जे काही पेशंट येतील त्यांना सुद्धा आम्ही ऑफिशियल पत्र दिलेलं आहे. दे शुड सी द मार्क आहे किंवा नाहीये त्या बालकाला. जर नसेल तर त्यांना पोलिओचं वायल आम्ही देणार आहोत. तर त्यांनी ते त्याला पोलिओचा डोस द्यायचा आणि आम्हाला त्याचं नाव गाव जो रिपोर्ट आहे तो रिपोर्टिंग करायचं. त्याच्यानंतर आपल्या या जे एअरपोर्ट अथॉरिटी आहे, रेल्वे स्टेशन आहे, बस स्टँड आहे, त्यांचे सर्व म्हणजे संबंधित प्रतिनिधी किंवा अधिकारी त्या दिवशी आले होते. रेल्वे स्टेशनवर तर आज माझ्याकडे आलेली आहे क्लिप. रेल्वे स्टेशनवर आजपासून त्यांनी अनाउन्समेंट चालू केलेली आहे. आई या पल्स पोलिओमध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो आईसीचा आहे. म्हणजे प्रत्येक पालकाला माहीत होणं गरजेचं आहे की 3 तारखेला पल्स पोलिओ आहे. जरी त्यांच्या घरामध्ये 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक नसेल तर ऍटलिस्ट त्यांनी शेजाऱ्यांना यांना आपल्या आजूबाजूच्या घरातल्या लाभार्थ्यांना पल्स पोलिओच्या बूथवर जाण्यासाठी सांगावं किंवा त्या पल्स पोलिओ आहे हे अवेअरनेस होण्यासाठी आमच्याकडे एज्युकेशन डिपार्टमेंटचा आम्ही खूप मोठा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. एज्युकेशन डिपार्टमेंटला आम्ही पत्र तर ठीक आहे ऑफिशियली पत्र देणं, स्वतः मी गायकवाड मॅडमला आणि तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यांना बोललोय आणि त्यांना आम्ही ते मेसेजेस सुद्धा दिलेले आहेत. आजपासून त्यांनी प्रार्थनेमध्ये 3 तारखेला पल्स पोलिओ आहे जरी शाळेला सुट्टी असली त्यांनी त्या मुलांनी त्यांच्या घरात त्यांच्या पॅरेंटला सांगायचं आणि त्या मुलांनी आपल्या घराच्या इकडच्या साईडच्या 5 घरांना आणि त्याच्या इकडच्या साईडच्या 5 घरांना 10 घरामध्ये तरी त्या मुलांनी एक मुलांनी अवेअरनेस केलं पाहिजे. अशा पद्धतीचं म्हणजे टीचरकडनं मुलांना काउन्सिलिंग करावं असं आणि प्रार्थनेमध्ये त्यांनी 2-3 दिवस तिथं सांगावं. अशा पद्धतीने सुद्धा ती आईसी हे केलेली आहे. आणि शहरातलं मॅक्झिमम फुटफॉल असलेले जे मॉल्स आहे जसं प्रोझॉन मॉल आहे, डी मार्ट आहे, रिलायन्स मॉल आहे, या ठिकाणी आता तुमच्यापैकी कुणी जरी व्हिजिट केली तिथं तर प्रोझॉनला वगैरे तुम्हाला स्टँडी लागलेल्या दिसतील. पल्स पोलिओच्या स्टँडी त्यांनी डिस्प्ले केलेल्या आहेत म्हणजे आणि त्यांच्या त्या डिजिटल ह्याच्यावर सुद्धा ते चालू आहे. आपल्या स्मार्ट सिटीचे जे काही होर्डिंग शहरामध्ये आहे डिजिटल त्याच्यावर डिस्प्ले चालू केलेला आहे. त्याच्यानंतर आयनॉक्स मध्ये ऍक्च्युली जशी ती ऍड येते किंवा हे आम्हाला या गोष्टीसाठी तुमची मदत हवी होती. आम्ही 2 दिवसापासून ट्राय करतोय. आयनॉक्स वाले रेडी आहेत पण तिथं तसं त्या पद्धतीने ते अमिताभ बच्चनची ऍड आणि ते जसं तर तसं दाखवण्यासाठी कोणता फॉर्मॅट आहे हो? G2K फॉर्मॅट मध्ये जर बनलं तर ते त्याचं आणि त्यांनी तिकडनं परमिशन सुद्धा घेतली आहे. पण ते औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप आम्ही लोकांना विचारलं तर ते बनत नाही. जर तुमच्यापैकी कोणाकडनं इन्फॉर्मेशन मिळाली तर सध्या आम्ही पोस्टर ते आणि त्याला ऑडिओ क्लिप हे असं करून आज बजेंगा ना जिंगल सुरू हो गया बट वो पोस्टर वगैरे आज हा तर ते सध्या ते करतो आहोत. आणि आता या पल्स पोलिओ मोहिमेमध्ये तुमचा वाटा सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यासाठी ही आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. तुमच्या आम्ही हे जे काही सध्या करतो आहोत ते कुठल्या तरी म्हणजे त्याच्यापर्यंत जाऊन त्याच्या पुढं ते जाऊ शकत नाही. आमचं म्हणजे प्रोग्राम मध्ये लावलं तर जेवढे प्रोग्राम मध्ये येतील तेवढ्यांनाच माहीत होईल. आपलं माध्यम म्हणजे प्रत्येक जणाकडे जाणारं आहे. त्याच्यामुळं माझं आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान आहे
की 3 तारखेला पल्स पोलिओ आणि पुढचे 5 दिवस IPPI या सर्व म्हणजे जे लाभार्थी आहेत, बेनिफिशरी आहेत, त्या बेनिफिशरी त्या दिवशी कव्हर व्हायला पाहिजे आणि प्रत्येक एरियामध्ये आपण ते बूथ स्थापन केलेलं आहे. त्याच्यासाठी आरोग्य विभाग मागच्या 8 दिवसापासून आमच्या असिस्टंट MOH डॉक्टर राणे मॅडम आणि प्रोग्राम ऑफिसर या पल्स पोलिओच्या डॉक्टर बांबरे, डॉक्टर लीना सोनी, डिंपल परदेशी, डॉक्टर कराड आणि आरोग्य विभागातील माझे सर्व अधिकारी कर्मचारी याच्यासाठी या मायक्रो प्लॅनिंगसाठी रात्रंदिवस झटतायत आणि पूर्ण ऑलमोस्ट मायक्रो प्लॅनिंग सर्व हे करून IEC त्याची व्यवस्थितरित्या चालू आहे. मॅक्झिमम नागरिकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आणि आपल्या मार्फतही याला अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व जसं दरवेळेस आपल्याकडनं आरोग्य विभागाला किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आपला सर्व सपोर्ट असतो त्या पद्धतीने या गोष्टीला हायलाईट करावं आणि प्रायोरिटी बेसिसवर पल्स पोलिओच्या सर्व जे काही न्यूज आहे त्या आपल्या वृत्तपत्रामधून देण्यात यावं. और कुछ नाही आपल्याकडे नाही. 2011 पासून नाहीये रुग्ण, बट वी आर ॲट द हाय रिस्क. म्हणजे त्याचं हाय रिस्क मध्ये हे याच्यासाठी की दोज कंट्रीज आर याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मध्ये जे काही ट्रान्झिट 95 रुपीज पर डे म्हणजे एका बूथवर 3 मेंबर असतील तिघांनी 95 रुपीज मिळतील. त्याच्यानंतर सुपरवायझरला 125 रुपये पर डे याच्याप्रमाणे ते हे असतं आणि जे काही आपण नर्सिंग स्टुडंट वगैरे सगळे बूथवर ठेवतो त्यांना या नॉर्म प्रमाणेच आपण त्याचे पैसे देतो आणि हे सर्व आपण हेल्थ सेंटरला ट्रान्सफर करतो. हेल्थ सेंटरच्या अंडर जेवढे बूथ जेवढे HR आहे त्या हेल्थ सेंटरचा मेडिकल ऑफिसर त्यांना तिथं ते हे करतात. तर याच्याबरोबरच म्हणजे हा पल्स पोलिओचा सगळा विषय आहे आणि या पल्स पोलिओ बरोबरच आरोग्याच्या अजून काही 1-2 गोष्टी चलता डिस्कस करायच्या का म्हणजे सगळेजण आहेत तर म्हणजे आपला सर्वे आहे ना त्याच्या सर्व आपल्या हेल्थ सेंटरच्या ह्याच्याप्रमाणे आपला जे काही एज ग्रुप आता समजा एक हेल्थ सेंटर आहे. हेल्थ सेंटरच्या अंडर एवढे वार्ड आहे. त्या वार्डमध्ये जी एक वार्डमधली लोकसंख्या आहे त्या लोकसंख्या घरात किती मेंबर वगैरे हे याचा संपूर्ण डेटा आपल्या हेल्थ सेंटरला आहे ना आणि प्रत्येक 3 महिन्याला 6 महिन्याला आपलं सर्वे चालू असतं. 6 मंथली सर्वे त्याच्यापासून वर्षातून 2दा सर्वे तर होतो त्याचा. आता डोस घेताना आपण त्याच्याकडे हे घेणार लोकांना आधार कार्ड काहीच नाही. एज ओनली आणि कुणाचं 5.5 वर्ष झालं काय इट मेक्स नो डिफरन्स. एक डे ला सब तरफ फिट करने का वो असं म्हणजे जे त्याचं हे आहे लॉजिक त्या ह्याच्याने आम्ही 1-2 महिने जास्त झाले म्हणजे 5 वर्षापर्यंत देतो 0 to 5. आज जरी जन्मलेला असला मुलगा आपण सर्व मॅटर्निटी होमला वगैरे त्या दिवशी आपली टीम मोबाईल टीम पूर्ण मॅटर्निटी ह्याला हॉस्पिटलला त्या दिवशी व्हिजिट करून त्या ठिकाणी जेवढ्या डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यांना ते आपण त्या दिवशी डोस देणार आहोत. दरवेळेस 100% म्हणजे महाराष्ट्रात आपल्या महानगरपालिकेचं आजपर्यंत रेकॉर्ड आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात चांगलं होतं. पण 100% होत नाही. पर्सेंटेज मी जे काही स्टेटमध्ये किंवा जिथं काम केलंय
आमचं म्हणजे आय ऑल्सो शॉक्ड बाय लिसनिंग द फिगर हे 97-98% असं हे. पण महानगरपालिका या क्षेत्रामध्ये ज्या काही बाकीच्या आहेत फिगर 70-80 वगैरे आपलं 80-85% वगैरे असं होतं. तर जसं हे म्हणले की जे टार्गेट आणि हे आहे त्याच्यामध्ये काही हे असं पण 100% असं काही फिगर आलं. आमचा या वर्षीचा प्रयत्न आहे कारण एवढी आयसी याच्या अगोदर आपण कधीच केली नव्हती आणि मॅक्झिमम आयसी करून आम्ही मॅक्झिमम म्हणजे यावेळेस आम्ही रिझर्व एचआर कमीत कमी 50चा रिझर्व एचआर 75 रहेंगे ना 50चा आम्ही रिझर्व एचआर ठेवला. म्हणजे कुठल्या बूथवरून आम्हाला इन्फॉर्मेशन आली एक मेंबर नाही आहे तर 50 जणांची आमच्याकडे लिस्ट अशी आहे की त्याच्यातला एक एचआर आम्ही म्हणजे नर्सिंग स्टुडंट असो किंवा हे किंवा 40 इंटर्न डॉक्टर घेतलेत आम्ही जीएमसी कडनं तर ते सुद्धा त्या पद्धतीने आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि आपल्या डिपार्टमेंटच्या हे जे आहेत ना इथं सुद्धा माननीय आयुक्त सरांच्या सह्या आता होतील. तर आपले डिपार्टमेंटल बाकीचे सर्व जे काही आहेत समजा मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून या सर्वांच्या ऑर्डर्स आहेत. याफो साहेब आहेत, पांढरे साहेब आहे, अब्दुल फारुख खान आहे, सौरभ जोशी आहेत, राहुल सूर्यवंशी आहेत. ते मुख्य नियंत्रण अधिकारी. चंदा साहेब आहेत, थेटे मॅडम आहेत, सोमनाथ जाधव, ए.बी. देशमुख सर सुद्धा आहेत, नंदा गायकवाड सुद्धा आहेत. हे मुख्य नियंत्रण अधिकारी आहेत. यांना 5-5 बूथ आपण हे दिलेले आणि नियंत्रण अधिकारी म्हणून बाकीचे हे सगळे 40 हे जे आहेत ते सर्व वॉर्ड ऑफिसर वॉर्ड मधले जे काही इंजिनियर वगैरे हे सगळे हे याच्यामध्ये केलेलं आहे. प्रयत्न केलेला आहे की सर्व ईच अँड एव्हरीबडी शुड इन्व्हॉल्व इन दिस या मोहीम मध्ये प्रत्येकाचा सहभाग पाहिजे. देऊ ना म्हणून देऊ ना हा कुठं प्रेस नोट मध्ये काय लिहिलंय हा हो कसं काय म्हणजे हा दोन थेंबाला एक डोस म्हणतात. डोसच त्याचा डोसच तो झाला ना. समजा 5 थेंबाचा डोस असेल 5 थेंब जरी असले पण डोस एक झाला. डेमो मध्ये मागवायला अति हायरिस्क एरिया हायरिस्क एरियाची फिगर होते ना आपल्याकडे काढा म्हटलं होतं ना ते यांच्याकडे दिलेले बोंडे मॅडम दिले काढा फिगर. हो आपल्याकडचे काढलेत ना ते हाय रिस्क एरिया काढलेले आहेत. त्यांच्यामध्ये अजूनही डोस घेतले नाही त्याच्यासाठी आम्ही म्हणजे हिंदी आणि उर्दू मध्ये पूर्ण मस्जिद मध्ये आपण सर्क्युलेट केलंय. त्या मस्जिद मधले जे काही मौलवी जे आहेत त्यांना सुद्धा आपण त्या दिवशी जामा मस्जिदचे मौलवी त्या दिवशी आलेले होते आणि त्यांना इन पर्सन आपण ते लिफलेट दिलेले आहेत. उद्याच्या फ्रायडेच्या नमाजमध्ये आणि संडेच्या नमाजमध्ये ते ऐलान तिथं करणार आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे जे काही हाय रिस्क एरिया सेन्सिटिव्ह एरिया जे होते भवानीनगर सेंटरच्या अंडर त्याच्यानंतर ते नेहरू नगरमध्ये त्याच्यामध्ये जे की MRच्या कॅम्पेन मध्ये रिफ्युजल होतं तर त्या एरियामध्ये ते जे कन्सर्न पिडियाट्रिशियन आहेत त्या पिडियाट्रिशियनला त्यांचे फॅमिली डॉक्टर जे काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांना काउन्सिल सुद्धा केलेलं आहे त्याच्याबद्दल. आणि तो अनुभव आम्हाला MRच्या वेळेस आला होता. MRच्या वेळेस 1 to 1 तिथं जाऊन आम्ही आमच्याने ऐकलं नव्हतं तर त्या पिडियाट्रिशियनला आम्ही त्या फील्डमध्ये बोलवलं MRच्या वेळेस. तर हे टोटल 22 आहेत आपले हे 22 टीम आपल्याकडे आहे. 15 याच्यातले हे नाही 15 जे हेल्थ सेंटर आहेत त्या 15 हेल्थ सेंटर मध्ये
जसं RS कॉलनीमध्ये जलाल कॉलनी, रेणुका माता नगर, अमोदी हिल, तर याचा नंबर पाहिजे टोटल. केवढा नंबर त्याचा टोटल? म्हणजे मला असं वाटतं, मी तो नंबर काढून सांगतो. मोर दॅन 60-70 एरिया आहेत, हाय रिस्क एरिया. नंबर काढा. तर प्रत्येक हेल्थ सेंटरच्या अंडर, जे आता समजा नारेगाव आहे, नारेगावच्या अंडर नारेगाव कैसर पार्क, बांधकाम साईट, पटेल नगर कंपनी परिसर, कैसर पार्क झोपडपट्टी, कैसर पार्क कचरापेटी, आयशा पार्क, म्हणजे त्या हेल्थ सेंटरच्या अंडर जे काही अति जोखमीचे एरिया आहेत ते आपण हे केलेले आहेत. त्याच्यासाठी एक सेपरेट नोडल ऑफिसर आपण नेमलेला आहे आणि त्यांनी हे हाय रिस्क अति जोखमीचे जे भाग आहेत ते अति जोखमीचे भाग त्यांनी ते मॉनिटर करायचे. त्या ठिकाणी आपण पूर्ण टोटल 22 टीम लावलेल्या आहेत हे कव्हर करण्यासाठी.